नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मातीपासून बैल। तर पोळ्याच्या सणासाठी माझ्याकडे इथं आफ्रिकेमध्ये बैल नाहीत किंवा ज्यांच्याकडे बैल नसतात तर ते मार्केटमधून विकत आणून त्याची पूजा करतात किंवा अशी मातीपासून बनवून त्याची पूजा केली जाते। तर आपण आता अशी मातीपासून बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी अशी माती घेतलेली आहे आणि मातीपासून असे बैल बनवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता असे काठी घालायची त्याच्यामध्ये, जे छोट्या मी काट्या घेतलेल्या आहेत। तर त्याने काय होतं, चिखल जरी पिघळला तरी पाय कोलमडत नाही, कारण चिखल हा जड असतो। तर त्यासाठी मी असे चारी पण पाय बनवून घेते त्याच्यामध्ये काठी टाकून, तुम्ही पाहू शकताय। किती सुंदर बघा, आपले चारी पण पाय तयार झालेले आहेत। म्हणजे आता पोटाचा भाग पूर्ण बैलाचा तयार झाला आहे। आपण आता त्याचा डोक्याचा भाग बनवून घेऊयात। तर त्यासाठी असं मस्त गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यालाच वरती त्या गोल गोळ्यालाच आकार द्यायचा आहे। त्याला शिंग बनवून घ्यायचे आहेत। तर अशी मी बनवते तशी व्यवस्थित शिंगाने त्याचा तोंडाचा आकार व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी बनवते तसं। जी मान बनवली आहे ती आपल्याला आता काठीच्या सहाय्याने चिकटवून घ्यायची आणि थोडा त्याला चिखल पण लावायचा आहे। तर मी अशी काठी टाकलेली आहे मध्ये, तुम्ही पाहू शकताय, जेणेकरून कसं मानेचं पण चिखलाचं ओझं जास्त असल्यामुळे ते खाली पडतं। तुमच्याकडे खिळा असेल तर तुम्ही तो पण लावू शकता। तर मी त्याच्यामध्ये काठी टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने मी माती पण लावून घेणार आहे त्याला आणि व्यवस्थित पॅक करून घेणार आहे। तर आपलं पॅक करून बघा किती छान दिसते। तसेच त्याच्यावरती खांदा पण बनवून घ्यायचा आपल्याला, थोडं गोल गोळा ठेवून मी खांदा पण बनवते। तुम्ही बघू शकता पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं आहे। आणि आता शेपटी पण बसून घेऊया त्याला आपण, अशी शेपटी पण व्यवस्थित छान अशी बसून घ्यायची आहे। पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला स्मूथ करून घ्यायचं आहे सर्व। अशा छोटे शेंगुळ्या करून त्याला आपल्याला असं येसन असते बैलाच्या नाकाला वगैरे, ते पण आपल्याला असं करून लावून घ्यायचं आहे। मला डेकोरेट करायचे बैलाला, सजावट करायची बैलाची। तर असं मी घालून घेतले। तसेच शिंगांना पण लावून घ्यायचं, पायामध्ये लावून घ्यायचं, पाठीवरती पण थोडीशी एक दोरी सोडायची, गळ्यामध्ये पण एखादी दोरी सोडायची, अशीच करून। तर असे छान प्रकारे आपला बैल तयार आहे। बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात ते। कान पण लावून घेतलेले आहेत। तर एका बैलाची लावायची बाकी आहे, ते पण मी लावून घेते। हे बघा दोन्ही बैल आपले छान मस्त सुंदर दिसतात ते आणि झटपट झालेत, तुम्ही पाहू शकताय। तर अशा रीतीने हा व्हिडिओ इथे संपलेला आहे। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र।